मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवणार नाही, अजित पवारांचा जरांगेंना इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचंही विधान. तर पाप धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात मीठ कालवू नये, जरांगेंचं अजित पवारांना उत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्याची ही प्रतिक्रिया. वय झालं की थांबायचं असतं, पण काही जण अति करतात. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांचं पुन्हा टीकास्त्र. तर बाप कधी रिटायर्ड होत नाही, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना उत्तर. काही उपटसुंभ काहीही बोलून जाती जातीत भांडणं लावतायत. नाव न घेता छगन भुजबळांवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. आमच्या ताटातून आरक्षण नको, वेगळं ताट हवं असेल तर जरांगेंना मदत करतो, आंबेडकरांची भूमिका. अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. मुंबईच्या क्षणमुखानंद सभागृह परिसरातील बॅनरवरील मलिकांच्या फोटोनं चर्चांना उधाण. नवाब मलिकांच्या फोटोवर फडणवीसांना प्रश्न विचारा. भाजपनं मित्रपक्षांना संपवलंय, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. तर माझी आणि भाजपची भूमिका मलिकांबाबत तीच, फडणवीसांचं प्रत्युत्तर. मी दिलेल्या फॉर्म्युल्यावर उत्तर नाही, पण मी आशावादी, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर दिल्लीत जागा वाटपासह सगळ्यावर चर्चा होईल, सुळेंची माहिती. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरांचा दावा. आम्ही काम आणि नात्यांनी हा मतदारसंघ जिंकला. कोणत्याही पक्षानं चर्चा सुरू असताना जागांवर दावा करू नये, देवरांची प्रतिक्रिया. मराठी माणूस जातीपाती तडकलाय, महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न, पण आमचे नेते सत्तेत मशगूल. सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंचं परखड भाष्य. शरद मोहोळच्या पत्नीनं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. मला न्याय द्या, पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनानंतर स्वाती मोहोळची फडणवीसांकडे मागणी. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, उद्धव ठाकरेंची माहिती. तर ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जातायत हेही नसे थोडके, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. 9 जानेवारीला महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक. लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार. काँग्रेसकडून पटोले, चव्हाण, ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत, तर पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार. मुंबईच्या बोरीवलीत एटीएसची मोठी कारवाई. 6 लोक ताब्यात, 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतुसं जप्त, अधिकची चौकशी सुरू.